नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्व पालकांचं हार्दिक स्वागत. RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. RT प्रवेश प्रक्रियेसाठी सर्वच पालकांना माहीत आहे की 1 किलोमीटर शाळेची अट घातल्यामुळे जास्तीत जास्त पालकांना अर्ज करता येत नाही आहे, कारण का घर 1 किलोमीटरपेक्षा थोड्याशा जास्त अंतरावरती असून देखील पालकांना त्यांच्या लॉग इनमध्ये लक्षात घ्या की आवश्यक ती जी त्यांची लक्षात घ्या की पालकांना जी शाळा पाहिजे ती शाळा त्यांना लॉग इनमध्ये दाखवत नाही आहे. मग याच्या संदर्भात लक्षात घ्या, समाजसेवी संघटना असतील, पालक संघटना असतील, आम आदमी पक्ष असेल तर यांच्याकडून शिक्षण मंत्री आहे तर यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे. RT अंतर्गत जी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते तर याच्या अंतर्गत जे नियम करण्यात आलेले आहेत तर यांच्या संदर्भात फेरविचार व्हावा या संदर्भात मागणी शिक्षण मंत्री आहेत यांच्याकडे करण्यात आलेली आहे. त्यामुळे पालकांसाठी ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. त्यामुळे कदाचित याच्या अंतर्गत जर फेरविचार झाला तर या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर शासनामार्फत हा बदल जर करण्यात आला नाही तर मात्र पालक संघटना असतील किंवा आम आदमी पक्ष असेल तर यांच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची देखील तयारी दिसत आहे. त्यामुळे लक्षात घ्या, मागील काही दिवसांमध्ये त्यामुळे लक्षात घ्या की मागील काही वर्षांमध्ये देखील असं झालं होतं की जिल्हा परिषद असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील तर यांच्या शाळा उपलब्ध झाल्या होत्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये. लक्षात घ्या, ऑनलाईन फॉर्ममध्ये ह्या शाळा उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे पुन्हा या अंतर्गत याचिका दाखल झाली आणि पुन्हा निकाल आहे पालकांच्या बाजूने लागल्याने पुन्हा इंग्रजी माध्यमांच्या शाळा लक्षात घ्या पालकांना उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी देखील अशी घटना जर झाली तर मात्र पालकांना लक्षात घ्या की पालकांना 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर 3 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतराच्या शाळा तुम्हाला लॉग इनमध्ये उपलब्ध होऊ शकतात. तर येत्या काही दिवसांमध्ये याचं चित्र स्पष्ट होईलच. आणि RT प्रवेश प्रक्रियेअंतर्गत लक्षात घ्या की 10 तारखेपर्यंत मुदतवाढ झालेली आहे. 10 मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यामुळे थोडी प्रतीक्षा करायची आहे, कारण का अनेक हजारोंच्या संख्येने पालक असे आहेत की त्यांना किलोमीटरच्या अंतरामुळे 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये शाळा येत नसल्याने ऑनलाईन फॉर्म तर भरलेला आहे पण शाळाच दाखवत नसल्याने त्यांचा फॉर्म आहे तो सबमिट करता येत नाही आहे. त्यामुळे अशा पालकांनी थोडी प्रतीक्षा करायची आहे. या संदर्भात जर पुनर्विचार होऊन शासनाने निर्णय घेतला तर चांगलीच गोष्ट आहे, अन्यथा या संदर्भात याचिका दाखल देखील होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कदाचित या RT प्रवेश प्रक्रियेला यावेळी विलंब होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी थोडी प्रतीक्षा करायची. या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देतच आहोत. अजून तरी पोर्टलवरती ऑनलाईन फॉर्ममध्ये 1 किलोमीटर अंतर्गत शाळा दाखवत आहेत, त्याच्यापेक्षा जास्त किलोमीटर अंतराचा ऑप्शन उपलब्ध झालेला नाही आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. तर या संदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.